डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामध्ये आपण 4 मजले काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रम होतात, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ज्याच्यामध्ये सामाजिक कार्यक्रम होतात. त्यानंतर आपले असणारे व्याख्यानमालाचे कार्यक्रम घ्या, परिसंवादाचे कार्यक्रम घ्या, प्रवचनाचे कार्यक्रम घ्या. 200 विद्यार्थ्यांची अभ्यासाची उत्तम दर्जाची व्यवस्था व्हावी या आकाराचं ग्रंथालय आहे. त्यानंतर या 200 विद्यार्थ्यांना MPSC, UPSC, बँकिंगची असणारी मार्गदर्शनाची व्यवस्था व्हावी. एकाच वेळेला 500 लोक धम्म प्रवचनाला बसू शकले पाहिजे या आकाराचं बुद्धविहार आहे. फारच ऐतिहासिक स्वरूपाची वास्तू देशभरातील गोरगरिबांना एक आधार देण्याच्या दृष्टिकोनातून ही उभी झालेली आहे. हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. म्हणून गरीब समाजाच्या सर्वांगीण विकासाचं जे केंद्र आपण म्हणतो ते म्हणजे ऐतिहासिक स्वरूपाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन आहे. इथून गरीब समाजाच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता कशा पूर्ण केल्या जातील याचं नियोजन करण्यात आलेलं आहे, हे आपल्याला मी सांगू इच्छितो.